आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्या राजाला 4 पुत्र होते. राजाने त्या 4 पुत्रांना योग्य शिक्षण दिले. मुले आता चांगली वयात आली. या 4 मुलांत अत्यंत हुशार कोण आणि आपल्या पश्चात हे सर्व आपापसात एकोप्याने राहून राज्य करू शकतील का, यासाठी राजाने मुलांची परीक्षा घ्यायचे ठरवले. राजाने एके दिवशी 4 पुत्रांना प्रेमाने जवळ बोलावून सांगितले, मी तुम्हाला प्रत्येकी 1000 मोहरा देणार आहे. 4 दिवस मनसोक्त मौज करून घ्या. वाटेल ते विकत घ्या. माझी त्याला कसलीही हरकत नाही. मुलांना हे ऐकून अत्यंत आनंद वाटला व त्यांच्या वडिलांविषयीचा आदर दुणावला. मुलांनी लाडीवाळपणे राजाला विचारले, तरी पण बाबा, तुम्हीच सांगा ना, आम्ही काय खरेदी करावे ते. ह्यावर राजाने किंचित करड्या व निश्चयी आवाजात उत्तर दिले, मी एकदा सांगितले ना तुम्हाला की काय वाटेल ते खरेदी करा. असे म्हणून त्याने कोषाध्यक्षाला बोलावून ते राजपुत्रांना प्रत्येकी 1000 मोहरा दिल्या. दुसऱ्या दिवशी मोठ्या सकाळीच ते 4 राजपुत्र मौज करायला दूर देशी निघून गेले. जाता जाता एक मोठे शहर लागले. त्या शहरात त्यावेळी कसलीशी जत्रा भरली होती. त्यामुळे अनेक ठिकाणाहून नाना प्रकारचे सामान विक्रीस आले होते. ते 4 राजपुत्र काहीतरी घेण्याच्या दृष्टीने त्या जत्रेत भटकू लागले. पहिला राजपुत्र एका आरसेवाल्याच्या दुकानात गेला व एक सुंदर आरसा हवा असे सांगितले. दुकानदाराने बरेचसे आरसे दूर सारीत एक आरसा काढून दाखवला व म्हणाला की हा आरसा नुसते रूपच दाखवतो असे नाही, कुठे काय घडत आहे हेही तो दाखवू शकतो. राजपुत्राला तो विचित्र आरसा फार आवडला. त्याने त्या दुकानदाराला त्याची किंमत विचारली. 1000 मोहरात मी 1 मोहरसुद्धा कमी घेणार नाही, दुकानदार उतरला. राजपुत्राने त्याला 1000 मोहरा मोजून दिल्या आणि तो आरसा घेतला. दुसरा राजपुत्र लाकडी खेळण्याच्या आळीत शिरला होता. तो एका सुताराच्या दुकानासमोर उभा राहिला व ती खेळणी पाहू लागला. थोड्या वेळाने त्याने दुकानदाराला त्यातील सर्वात उत्तम असे खेळणे द्यावयास सांगितले. दुकानदारानं क्षणभर मनाशी विचार करून एक मोठा थोरला लाकडी घोडा राजपुत्राला दाखवला. राजपुत्राने त्याला ह्या घोड्याचा गुण काय म्हणून विचारले. त्यावर दुकानदाराने उत्तर दिले, ह्या घोड्यावर बसून आपण जेथे जावयाची इच्छा कराल तेथे तो तात्काळ पोचविल. असं राजपुत्राने अधीरतेने उद्गारला व विचारू लागला, काय आहे ह्या घोड्याची किंमत? 1000 मोहरा. 1 मोहरसुद्धा मी कमी घेणार नाही. दुकानदार उतरला. राजपुत्राने त्याला 1000 मोहरात मोजून दिल्या व घोडा विकत घेतला. तिसरा राजपुत्र एका भांड्यांच्या दुकानात गेला व सुंदर भांडी मागू लागला. दुकानदाराने त्याला 1 ताट व 4 वाटे दाखविल्या. राजपुत्राने त्यांचा गुण विचारला. त्यावर दुकानदाराने सांगितले, तुम्ही स्वच्छ आंघोळ करून ह्या ताटावर ओले फडके पसरा व मनात ज्या पक्वानांची किंवा भोजनाची इच्छा कराल ते आपोआप ताट वाट्यातून वाढून येईल. राजपुत्राने त्यांची किंमत विचारली. 1000 मोहरात 1 मोहरसुद्धा मी कमी घेणार नाही, असे दुकानदार म्हणाला. राजपुत्राने 1000 मोहरा मोजून दिल्या व ते ताट आणि वाट्या घेतल्या. चौथा राजपुत्र जेथे वैदू लोक जडीबुटी विकत होते त्या आळीत शिरला व एका दुकानदारासमोर उभं राहून त्याने एक जडीबुटी उचलली व दुकानदाराला तिचा गुण विचारला. तेव्हा तो सांगू लागला, ती जडी 7 वेढ्यांनी उगाळली व तिचे चाटण मृत प्राण्याच्या जिभेला लावले तर तो सजीव होईल. पण एवढ्याशा जडीची किंमत 1000 मोहरा पडतील.
एक मोहरसुद्धा मी कमी घ्यायचा नाही. राजपुत्राने त्याला 1000 मोहरा दिल्या व ती जडीबुटी घेऊन तो आपल्या निवासस्थानाकडे येऊन पोहोचला. तेथे येऊन पाहतो तो अगोदरच त्याचे तिन्ही बंधू आलेले दिसले. सर्वांनी आपापल्या वस्तू परस्परास दाखवल्या व त्या वस्तूंची प्रचिती पाहण्याचे ठरवले. प्रथम आरसेवाल्या राजपुत्राने आरसा समोर घेतला व तो उद्गारला, चल सांग पाहू आरशा, ह्यावेळी आमचे आई वडील राजाराणी काय करीत असतील आणि काय चमत्कार पहा. त्यात राणी मृत होऊन पडलेली आहे आणि राजा प्रजाजनांसह राणीजवळ शोक करीत बसलेले आहेत असे त्याला दिसले. सर्व राजपुत्र मनात घाबरले. घोडेवाल्या राजपुत्राने तो लाकडी घोडा समोर केला व त्यावर आपले 3 भावांसह स्वतः स्वार होऊन सर्वात राजधानीत पोहोचवण्याचा त्या घोड्यास हुकूम फरमावला. आणि आश्चर्य हे की डोळ्याचे पाते लवते न लवते तोच ते सर्व राजपुत्र राजधानीला येऊन पोहोचले. तेथे येऊन पाहतात तो काय, खरेच सर्वजण राणीचे शव बाहेर काढण्याच्या तयारीत होते. जडीवाल्या राजपुत्राने झटकन पुढे होऊन त्यांना थांबावयास सांगितले आणि त्याने जडीबुटी काढून 7 वेढे उगाळले व ते चाटण राणीला दिले. राणीने डोळ्यांची हळूहळू उघडझाप करीत चौफेर नजर टाकली. राणी जिवंत झाली हे पाहून राजाला आणि प्रजाजनांना फार आनंद झाला. पण भूक लागली म्हणून राणी सारखी ओरडत होती. ताटवाटी खरेदी करणाऱ्या राजपुत्रांनी झटकन आंघोळ केली व ओले फडके त्या ताटावर पसरून सुंदर सुंदर पक्वानांच्या भोजनांची मागणी केली. एका क्षणात तेथे सुग्रास अन्न तयार झाले व ते राणीने मोठ्या अधाशीपणाने संपवले. राजाला आपल्या मुलांनी खरेदी करून आणलेल्या वस्तूंचे मोठे कौतुक वाटले व त्याने चौघांना मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. त्यानंतर तो राजा दीर्घकाल सुखाने व ऐश्वर्याने राज्य करता झाला. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.